स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, याच्यासाठी 4 दिवसापूर्वी सन्माननीय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी एक बैठक बोलावली होती। त्या बैठकीमध्ये महायुती करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी याच्यामध्ये समन्वय असावा, त्यासाठी सगळ्या नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झाली। तिन्ही पक्ष आणि आमचे असलेले मित्र पक्ष असं आम्ही महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी महायुती पुन्हा एकदा केलेली आहे आणि महायुतीच्या सगळे उमेदवार किंवा सगळे नगराध्यक्ष हे 100% निवडून येतील असा विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा 2 दिवसामध्ये होईल, भाजपाच्या देखील उमेदवारांची 2 दिवसामध्ये घोषणा होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची देखील 2 दिवसामध्ये घोषणा होईल। काही तिकीट आम्ही मित्र पक्षांना दिलेली आहेत, त्या मित्र पक्षांची घोषणा देखील 2 दिवसात होईल। जागा वाटपाचा फॉर्म्युला हा नेते मंडळींच्या राज्यस्तरावरच्या बैठकीमध्ये ठरलेला आहे। ते जे फॉर्म्युल्याचं पत्र पाठवतील तो फॉर्म्युला असेल। आधी शहर विकास आघाडीच्या संदर्भामध्ये मला प्रश्न विचारायची आवश्यकताच नाही। शहर विकास आघाडी कोण करतंय काय करतंय हा नंतरचा प्रश्न आहे, पण रत्नागिरी सारखी सन्मानपूर्वक युती सिंधुदुर्गामध्ये करण्याची देखील आमची इच्छा आहे आणि आज रात्री किंवा उद्यापर्यंत माननीय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, राणे साहेब, मी स्वतः अशी आमची तिघांची चर्चा झालेली आहे। निलेश राणेंशी, नितेश राणेंशी देखील चर्चा झालेली आहे आणि त्याचं मूर्त स्वरूप येत्या पुढच्या 24 तासामध्ये येईल। बाजू बघण्यापेक्षा पक्ष जो उमेदवार देईल तो आम्ही निवडून आणणार। नाही, शक्य होणारच होतं ना, त्याच्यामध्ये नवीन काय होतं। मी समन्वय समितीमध्ये आहे, समन्वय समितीचा सदस्य म्हणून ते गेले कित्येक महिने सांगतोय की युती ही होणार आहे, महायुतीलाच आम्ही पुढे जाणार आहोत आणि आज माननीय देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करावी हीच बीजेपीची चर्चा झाली। नंतर आमची समन्वय समितीची बैठक झाली, त्या समन्वय समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, सुनीलजी तटकरे, रवींद्रजी चव्हाण, हसन मुश्रीफ, शंभूराज देसाई आणि मी आहे, आमची देखील ही चर्चा झाली आणि त्याच्यानंतर समन्वय साधण्यासाठी 3 मंत्र्यांची जी कमिटी केलेली आहे त्या कमिटीमध्ये मी देखील आहे। त्याच्यामुळे जिथं जिथं अनावश्यक वाद निर्माण होतील ते जाऊन आम्ही भेटू।